हॅलो फ्रेंड्स, आज आपण भारतीय कायद्यातील सर्वात कडक व सर्वात मोठी अशी मृत्यूदंडाची म्हणजेच फाशीच्या शिक्षेबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. त्याबद्दल आपण वेगवेगळ्या बाबी जाणून घेणार आहोत आणि ह्या बाबी जाणून घेतल्याच्या नंतर रिसेंटली शबनम वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश ही केस सध्या चर्चेमध्ये आहे. या केसचा आणि फाशीचा थेट संबंध आहे. तर नेमकं या केसमध्ये काय झालं आणि त्याचा आणि फाशीच्या शिक्षेचा कसा संबंध येतो ते देखील आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूयात की नेमकं कॅपिटल पनिशमेंट कशाला म्हणतात, ती केव्हा दिली जाते आणि भारतीय कायद्यामध्ये त्याबद्दल वेगवेगळ्या काय काय तरतुदी आहेत. तर मृत्यूदंड म्हणजेच फाशीची शिक्षा म्हणजेच डेथ पेनॉल्टी म्हणजेच कॅपिटल पनिशमेंट हे चारही समानार्थी शब्द आहेत फाशीच्या शिक्षेसाठी. तर भारतीय कायद्यामध्ये यापेक्षा कडक अशी यापेक्षा मोठी कुठलीही शिक्षा नाही आहे. सर्वात मोठी शिक्षा आहे सेक्शन 53 ऑफ इंडियन पिनल कोड भारतीय दंडसंहिता 1860च्या सेक्शन 53मध्ये डेथ पेनॉल्टी म्हणजेच कॅपिटल पनिशमेंटबद्दल तरतूद आहे. तर IPC बरोबरच इतर देखील अनेक कायदे आहेत आपल्या भारतामध्ये. दहशतवादाशी रिलेटेड लॉ आहेत, काही आर्मी नेव्हीबद्दलचे कायदे आहेत, त्यामध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. तर बघूया की नेमकं इंडियन पिनल कोड 1860मध्ये कोणत्या कोणत्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा आहे आणि इतर कोणते कोणते कायदे आहेत ज्यामध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. तर सर्वांना परिचित असलेलं सेक्शन म्हणजेच 302 दफा 302 आपण म्हणतो. खून केल्याप्रकरणी फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा कायद्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर नेमकं फाशीची शिक्षा केव्हा द्यायची आणि जन्मठेप केव्हा द्यायची याबद्दल देखील सर्वोच्च न्यायालयाने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. बच्चन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाबची आपण एक शॉर्टमध्ये माहिती घेऊया. या केसमध्ये फाशीची शिक्षा ही रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये देण्यात यावी असं सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत नोंदवलं आहे. तर हे फाशीची शिक्षा देत असताना नेमकं तो जो खून घडलेला आहे, ती जी घटना घडलेली आहे, ती घटना दुर्मिळातील दुर्मिळ पद्धतीची असावी, तरच कोर्टाला फाशीची शिक्षा देण्याचे अधिकार आहेत. ऑदरवाईज नॉर्मल सर्कमस्टान्सेस असतील अशा वेळेला जन्मठेप देणं न्यायालयाला बंधनकारक आहे. तर फाशीची शिक्षा जर कोर्टाने अशा वेळेला जर दिली, एखादी केस रेअरेस्ट ऑफ द रेअर कॅटेगरीमधली आहे, दुर्मिळातील दुर्मिळ कॅटेगरीमधली आहे, असं कोर्टाने आपलं मत जर व्यक्त केलं तर तो जो निर्णय आहे तो निर्णय कोर्टाने देताना रिझन देखील त्यामध्ये त्याची कारणं देखील नमूद करावयाचे आहेत की नेमकं कोर्टाला ते रेअरेस्ट ऑफ द रेअर का आहे असं वाटतं, याबद्दल देखील खुलासा कोर्टाने करणं बंधनकारक आहे आपल्या निकालपत्रामध्ये. तर आपण आता बघितलं की सेक्शन 302मध्ये देखील फाशीची शिक्षा आहे. त्याबरोबरच सेक्शन 132 ऑफ IPC मी वाचून दाखवतो. अबेटमेंट ऑफ म्युटिनी ॲक्च्युअली कमिटेड. भारतीय सैन्याला चिथावणी देण्याचं जर एखादा व्यक्ती काम करत असेल आणि चिथावणी मीन्स बगावत, अशा परिस्थितीमध्ये फाशीची आणि जन्मठेपेची शिक्षा आहे. त्यानंतर सेक्शन 121 आहे, वेजिंग वॉर अगेन्स्ट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. भारत सरकार विरुद्ध युद्ध पुकारणे. मोहम्मद अजमल अमीर कसाबर 26/11च्या हल्ल्याचा आरोपी एकमेव जिवंत, त्याच्यावर देखील हे सेक्शन आपण लावलं होतं. 302 तर होतंच, 121 ऑफ IPC पण होतं. त्यानंतर 305 आहे, अबेटमेंट ऑफ अ सुसाईड बाय अ मायनॉर, इन्सॅन ऑर इंटॉक्सिकेटेड पर्सन.
एखादा व्यक्ती आहे जो मायनॉर आहे, छोटा आहे, लहान आहे, वेडा आहे किंवा एखादा नशेमध्ये आहे, अशा व्यक्तीला जर आपण त्याला आत्महत्येस प्रवृत्त जर केलं आणि त्याने जर ती आत्महत्या केली तर आपल्याला 305 खाली फाशीची शिक्षा होऊ शकते. त्यानंतर आहे 364A किडनॅपिंग फॉर रॅन्सम, खंडणीसाठी किडनॅपिंग करणे. त्यानंतर काही महिलांशी संबंधित काही काही ऑफेन्सेस आहेत, त्यामध्ये देखील फाशीची शिक्षा आहे. जसं की 376A आहे, रेप अँड इंजुरी विच कॉजेस डेथ ऑर लिव्स द वुमन इन अ परसिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट. म्हणजे एखाद्या महिलेसोबत रेप करणं आणि ते कृत्य केल्याच्या नंतर तिला अशा प्रकारची इंजुरी पोहोचवणं जेणेकरून ती परसिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये जाईल, म्हणजेच कोमामध्ये जाईल. आणि ती जर गेली तर अशा आरोपीला किंवा अशा दोषीला 376A खाली फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे. त्यानंतर 376AB ऑफ IPC, रेप ऑफ एनी वुमन अंडर 12 इयर्स, जर वुमेन ही 12 वर्षाच्या आत असेल अशा सर्कमस्टान्सेसमध्ये देखील डेथ पेनॉल्टी आहे. 376DB, जर 12 वर्षापेक्षा कमी मुलीसोबत जर एखादा गँगरेप होत असेल तर 376DB DB अनुसार त्यामध्ये डेथ पेनॉल्टी आहे. त्यानंतर 376E हे जे वर नमूद केलेले ऑफेन्सेस आहेत ते जर रिपीट होत असतील अशा सर्कमस्टान्सेसमध्ये देखील डेथ पेनॉल्टी आहे. त्यानंतर 396 ऑफ IPC, डकैटी विथ मर्डर, दरोडा करत असताना जर खून जर केला तर अशा कृत्याच्यासाठी डेथ पेनॉल्टी कायद्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त IPC व्यतिरिक्त वेगवेगळे जे लॉज आहेत त्या लॉजमध्ये देखील फाशीची शिक्षेची तरतूद आहे. जसं की आर्मी ॲक्ट आहे, नेव्ही ॲक्ट आहे, एअरफोर्स ॲक्ट आहे, BSF ॲक्ट आहे, आसाम रायफल्स कायदा आहे, ITBP ॲक्ट आहे. त्यानंतर सशस्त्र सीमा बल संबंधित जो कायदा आहे NDPS आहे, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम्स ॲक्ट आहे. त्यानंतर UAPA जे आता काही आपले दहशतवादी पकडण्यात आलेले आहेत अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी, तर त्यांच्यावर UAPA ॲक्ट लावलेला आहे. त्या UAPA कायद्यामध्ये देखील फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच SC/ST ॲट्रॉसिटीज ॲक्टमध्ये देखील फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. तर अशा रीतीने आपण पाहिलं की इंडियन पिनल कोड आणि इतर जे कायदे आहेत भारतामध्ये त्या वेगवेगळ्या कायद्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे हे आपण बघितलं. तर नेमकं आता फाशीची शिक्षा जर आरोपीला देण्यात आली तर आता बघूयात की नेमकं फाशीच्या शिक्षा देण्याचे कोर्टाचे अधिकार काय काय ते बघूयात. सेक्शन 28 ऑफ CRPC, फौजदारी प्रक्रिया संहिता, सेक्शन 28 ऑफ CRPC सांगतो की न्यायाधीशांचे काय काय पॉवर्स आहेत फाशीच्या शिक्षेसंबंधी. तर सेक्शन 28 नुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना फाशीची शिक्षा देण्याचे पॉवर आहे. सेक्शन 28 नुसार ते पॉवर प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. त्याबरोबरच सेक्शन 28 सबक्लॉज 2मध्ये एक अशी तरतूद आहे की सपोज एखाद्या सत्र न्यायाधीशांनी, जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी किंवा अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी एखाद्या गुन्ह्याप्रकरणी जर एखाद्या आरोपीला, एखाद्या दोषीला फाशीची शिक्षा जर दिली तर ऑटोमॅटिकली ती कन्फर्मेशनसाठी हायकोर्टला पाठवावी लागते. सेक्शन 28 सबक्लॉज 2 नुसार हायकोर्टाचं कन्फर्मेशन त्यासाठी आवश्यक आहे. तर आता बघूयात आपण की नेमकं आरोपीला जर फाशीची शिक्षा झाली तर त्याला पुढे काय काय कायद्यामध्ये तरतुदी आहेत जेणेकरून त्याला पुढे दाद मागता येईल
एक आपण हायरार्की बघूयात की नेमकं कसं कसं केस पुढे पुढे जात राहते, पुढे त्याला कुठे कुठे अपील करण्याला संधी मिळते. तर बघूयात की सगळ्यात बेसिक लेवलला जिल्हा व सत्र न्यायालयात अशा व्यक्तीला फाशीची शिक्षा होते किंवा अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये. त्यानंतर हायकोर्टमध्ये ती केस कन्फर्मेशनसाठी जाते. हायकोर्टामध्ये पण त्याचं जर सेंटेन्स आहे, त्याला जी फाशीची शिक्षा दिली आहे ती जर कन्फर्म झाली तर अपहेल्ड करण्यात जर ती आली तर सुप्रीम कोर्टला त्याला 134 खाली अपील करता येतं किंवा स्पेशल लीव्ह पिटिशन फाईल करता येतं 136 खाली. आता सुप्रीम कोर्टामध्ये अपील केल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्यासाठी त्याला हायकोर्टाचं एक सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. हायकोर्ट जर ते सर्टिफिकेट देत असेल अशा सर्कमस्टान्सेसमध्ये त्याला वर सुप्रीम कोर्टला अपील करता येतं आणि स्पेशल लीव्ह पिटिशन देखील त्याला फाईल करता येते. तर सुप्रीम कोर्टाने जर अशा परिस्थितीमध्ये अपील जर फेटाळलं, अपील जर डिसमिस केलं तर त्या अपीलाच्या नंतर त्याला रिव्ह्यू पिटिशन फाईल करण्याची संधी असते. रिव्ह्यू पिटिशन हे याच्याबद्दलची तरतूद आहे ती सेक्शन 137 ऑफ आर्टिकल 137 यामध्ये तरतूद आहे रिव्ह्यू पिटिशनची. तर ज्या वेळेला त्याची शिक्षा ही फेटाळली जाते सुप्रीम कोर्टमध्ये तर त्याला 30 दिवसामध्ये रिव्ह्यू पिटिशन फाईल करावं लागतं आर्टिकल 137 खाली. रिव्ह्यू पिटिशन देखील फेटाळण्यात आलं तर त्याच्याकडे अजून एक पर्याय राहतो, क्युरेटिव्ह पिटिशन. त्याला क्युरेटिव्ह पिटिशन फाईल करता येतं. नुकतंच निर्भया केसमध्ये जे 4 दोषींना मार्च 2020मध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली त्यांनी देखील क्युरेटिव्ह पिटिशन फाईल केलं होतं. या क्युरेटिव्ह पिटिशन संबंधित काही गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालामध्ये दिलेल्या आहेत. त्यानुसार हे क्युरेटिव्ह पिटिशन फाईल केलं जातं. त्यानंतर हे क्युरेटिव्ह पिटिशन जरी फेटाळलं तरी त्याला अजून एक लीगल रेमेडी त्याच्याकडे शिल्लक राहते, ती म्हणजे मर्सी पिटिशन. आर्टिकल 161 आणि आर्टिकल 72 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ पार्डनिंग पॉवर ऑफ द गव्हर्नर अँड प्रेसिडेंट. 72मध्ये प्रेसिडेंटची पार्डनिंग पॉवर आहेत आणि 161मध्ये स्टेटच्या राज्यपालांची पॅर्डनिंग पॉवर आहे. तर या दोघांनाही ती शिक्षा माफ करण्याचे अधिकार आहेत, कमी करण्याचे अधिकार आहेत, एका शिक्षेतून दुसऱ्या शिक्षेमध्ये त्याचं रूपांतर करण्याचे अधिकार आहेत. परंतु यामध्ये राज्यपालांच्या आणि राष्ट्रपतींच्या अधिकारामध्ये फरक आहे, तो बघूयात. आता बघूयात की नेमकं आर्टिकल 72 काय आहे. द प्रेसिडेंट शॅल हॅव द पॉवर टू ग्रँट pardons, reprieves, respites or remissions of punishment, or to suspend, remit or commute the sentence of any person convicted of any offence in court-martial cases and in cases where executive power of union extends and in cases of death sentence. आणि गव्हर्नरला देखील सेम पॉवर आहेत आर्टिकल 161 खाली. एक दोघांच्या पॉवरमध्ये डिफरन्स आहे, तो म्हणजे की राज्यपालांना फाशीच्या शिक्षेमधून कायमचंच म्हणजे निर्दोष मुक्त करता येणार नाही
आणि कोर्ट मार्शलमध्ये ज्या सेंटेन्सेस होतात त्याबाबत देखील मर्सी पिटिशन डिसाईड करण्याचे अधिकार हे राष्ट्रपतींना आहेत. राज्यपालांना तसे अधिकार नाही आहेत. तर हे आपण राष्ट्रपतींचे आणि राज्यपालांचे अधिकार पाहिले. तर यामध्ये काही आपण वर्ड्स आत्ता बघितले. पॅरडॉन म्हणजे पूर्ण माफ करणे, कम्यूट म्हणजे एका शिक्षेमधून दुसऱ्या प्रकारच्या शिक्षेमध्ये ती शिक्षा कन्व्हर्ट करणे, जसं की डेथ पेनॉल्टी आहे त्याचं लाईफमध्ये कन्व्हर्जन करणे. रेमिशन असेल, रेमिशन म्हणजे ड्युरेशन जे आहे ते कमी करणे. सपोज 20 वर्षाची शिक्षा जर झालेली असेल तर त्याला 10 वर्षावर आणण्याचे अधिकार आहेत राष्ट्रपतींना आणि राज्यपालांना. रिस्पाईट म्हणजे पोस्टपॉन करणे. प्रेग्नन्सी किंवा हँडिकॅप पर्सन असेल, मेंटली रिटायर्ड पर्सन असेल तर अशा या आरोपींची किंवा दोषींची शिक्षा ही पोस्टपॉन केली जाते, तात्पुरती टाळली जाते. आता दया याचिका जरी फेटाळली तर दया याचिकाला देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात येते. मर्सी पिटिशनला चॅलेंज करण्यात येतं सुप्रीम कोर्टमध्ये की ते मेरिटवर डिसाईड करण्यात आलेलं नाही आहे म्हणून. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या लिगल रेमेडीज आहेत या डेथ ज्यांना डेथ पेनॉल्टी झालेली आहे अशा आरोपींकडे. तर आपण वेगवेगळ्या काय काय रेमेडीज आहेत त्या पाहिल्या. तर अजून एक आपण आता ॲस्पेक्ट बघूयात की जगभरामध्ये या फाशीच्या शिक्षेबद्दल ती असावी का नसावी याबद्दल चर्चा होत आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल नावाची एक NGO आहे, लंडनमध्ये त्याचं मुख्यालय आहे. तर नेमकी ही NGO ह्युमन राईट्सला प्रोटेक्ट करण्याचं काम करते, त्याच्याबद्दल लढा देत राहते, प्रिझनरच्या हक्कांबद्दल लढते. तर या NGOच्या याच्यानुसार रिपोर्टनुसार आजपर्यंत जगभरामध्ये म्हणजेच एकूण आपण आता एक आकडेवारी पाहूया. या NGOनी काही आकडेवारी गोळा केलेली आहे की जगभरातल्या आत्तापर्यंत किती देशांमध्ये फाशीची शिक्षा कायम आहे, किती देशांनी ती पूर्णपणे ॲबॉलिश केलेली आहे. तर 106 देश असे आहेत. 31 डिसेंबर 2019 पर्यंतची ही आकडेवारी आहे. 106 देश आहेत जगातले ज्या देशांनी आपल्या कायद्यामधून, स्वतःच्या देशाच्या कायद्यामधून फाशीची शिक्षा किंवा कॅपिटल पनिशमेंट, आता एक फाशीची शिक्षा हे आपल्याकडे एक स्वरूप आहे कॅपिटल पनिशमेंटचं, पण असं काही आवश्यक नाही आहे की नेमकं त्याच स्वरूपाची शिक्षा इतर देशात पण असावी. कॅपिटल पनिशमेंट म्हणजे मृत्यूदंडाची. आता मृत्यूदंड देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या आहेत. जसं की आपल्या देशामध्ये फाशीची शिक्षा आहे, त्याचप्रमाणे इतर देशामध्ये काय आहे हे आधी बघूयात. सौदी अरेबियामध्ये बिहेडिंग आहे, डोकं छाटलं जातं. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये इलेक्ट्रिक चेअरवर बसून माणसाला कॅपिटल पनिशमेंट दिली जाते. बांगलादेश, इराण, इराक, जपान, पाकिस्तानमध्ये, सिंगापूरमध्ये हँगिंग आहे, जसं की आपल्याकडं आहे, इन्क्लुडिंग इंडिया, सिरियामध्ये पण. चायना, अमेरिका आणि व्हिएतनाममध्ये लेथल इंजेक्शन दिलं जातं, विषारी इंजेक्शन दिलं जातं. त्याच्यानंतर चायना, नॉर्थ कोरिया, यमन, सोमालियामध्ये डायरेक्ट शूट केलं जातं व्यक्तीला. हे वेगवेगळे मेथड्स आहेत एक्झिक्युशनच्या. तर आपण बघत होतो की नेमकं किती देशांनी ही जी फाशीची शिक्षा आहे ती कायम ठेवली आणि किती देशांनी ही नाहीशी केली आहे, ॲबॉलिश केली आहे. तर 106 देशांनी ही पूर्णपणे त्यांच्या कायद्यातून काढून टाकलेली आहे. 8 देशांनी किरकोळ गुन्ह्यांसाठी ही शिक्षा काढून टाकलेली आहे. 28 देश असे आहेत की ज्यांच्या कायद्यामध्ये अजूनही फाशीची शिक्षा आहे, अजूनही कॅपिटल पनिशमेंट आहे. कॅपिटल पनिशमेंट हा शब्द प्रॉपर होईल, फाशी फक्त आपल्या देशामध्येच लागू आहे. त्यानंतर 142 जे आहेत यांनी पूर्णपणे ॲबॉलिश केलं आहे.
किंवा आत्तापर्यंत त्यांच्यामध्ये आशामध्ये या गेल्या काही वर्षामध्ये देण्यात आलेली नाही आहे कोणत्याही प्रकारची डेथ पेनॉल्टी. आणि त्यानंतर 56 जे देश आहेत त्यांनी ती रिटेन केली आहे. तर आपण बघितलं की सगळ्या गुन्ह्यासाठी कुणी कुणी हे केलं, किती देश आहेत. त्यानंतर ऑर्डिनरी क्राईमसाठी किती देशांनी ती ॲबॉलिश केली आहे. प्रॅक्टिसमध्ये ॲबॉलिश झाली अशा किती किती देश आहेत ज्यांनी आतापर्यंत दिलीच नाही आहे. त्यानंतर टोटल ॲबॉलिश करणारे देश कोणते कोणते आहेत आणि रिटेन करणारे किती आहेत. तर रिटेन करणारे 56 देश आहेत. जगातल्या एवढ्या सगळ्या देशांपैकी फक्त 56 देश असे राहिलेत की ज्यांनी ही फाशीची शिक्षा आहे ती कॅपिटल पनिशमेंट आहे ती त्यांच्या कायद्यामध्ये अजूनही कायम ठेवलेली आहे. फाशी असेल किंवा मग शूट असेल, लेथल इंजेक्शन असेल, इलेक्ट्रिक चेअर असेल, बिहेडिंग असेल, वेगवेगळे. तर ॲबॉलिश करणारे देश कोणते कोणते ज्यांनी पूर्णपणे ॲबॉलिश केले त्यांचे काही नावं आपण बघूया. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, झेक रिपब्लिक, फ्रान्स, युनायटेड किंगडम, साऊथ आफ्रिका, जर्मनी, ऑस्ट्रिया, बेल्जियम इत्यादी देश आहेत. त्यांनी त्यांच्या कायद्यामधून ही फाशीची शिक्षा पूर्णपणे काढून टाकलेली आहे. त्यानंतर रिटेन करणाऱ्यामध्ये ज्यांनी ही शिक्षा अजूनही कायम ठेवली आहे चायना, नॉर्थ कोरिया, पाकिस्तान, सिंगापूर, इराण, इराक, युनायटेड अरब एमिरेट्स आणि भारत म्हणजेच इंडिया या देशांनी रिटेन केलेली आहे ही शिक्षा. तर ही शिक्षा असावी का नसावी याबद्दल डिबेट्स आहेत. तर ही शिक्षा नसावी असं ज्यांचं म्हणणं आहे तर ते कारण देतात की या शिक्षेमध्ये ह्युमन राईट्सचं एक व्हायोलेशन होतं. त्यानंतर जर एखाद्या वेळेस चुकीने शिक्षा देण्यात आली तर त्याला आपल्याला रिस्टोर करता येत नाही, मेलेल्या व्यक्तीला परत आणता येत नाही. आणि असं कुठंही प्रूव्ह झालेलं नाही आहे की या फाशीची शिक्षा असल्यामुळं गुन्हेगारीमध्ये कुठल्याही प्रकारची घट झालेली आहे असं कुठेही सिद्ध झालेलं नाही आहे. वरच्यावर वाढच होत आहे असं म्हणणं आहे या शिक्षेच्या विरुद्ध जे आहेत त्या लोकांचं. आपल्याकडे लॉ कमिशनचा 262वा रिपोर्ट आला होता 2015 साली ऑगस्टमध्ये. त्या लॉ कमिशननी आपल्या विधी आयोगाने देखील सुचवलेलं आहे की डेथ पेनॉल्टी आहे ती रद्द करण्यात यावी आणि एक्सेप्ट टेररिझम आणि वेजिंग वॉर या 2 प्रकारच्या गुन्ह्यासाठीच ही कंटिन्यू असावी असं त्यांचं म्हणणं आहे. तर अजून देखील आपल्या भारताच्या कायद्यामध्ये ही शिक्षा आहे. तर आपण एक्झिक्युशन मेथड्स देखील पाहिल्यात. बिहेडिंग पाहिलं आहे, इलेक्ट्रिक्युशन पाहिलं आहे, हँगिंग पाहिलं आहे, लेथल इंजेक्शन पाहिलं आहे. त्यानंतर आता आपण बघूयात की शबनम वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश या केसबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. तर नेमकं काय झालं या केसमध्ये ते बघूयात. त्यासाठी आज आधुनिक माहिती सांगतो की शबनम 1947 नंतर स्वतंत्र भारतामध्ये एखाद्या महिलेला पहिल्यांदाच फाशी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण 1947 नंतर भारतामध्ये कुठल्याही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही आहे. तर आपण आता बघूयात की शबनम वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश या केसचं आणि आपल्या आज आपण जे चर्चा केली फाशीच्या शिक्षेबद्दल त्याचं काय रिलेशनशिप आहे. तर ही गोष्ट आहे 2008ची घटना आहे. 14 एप्रिल 2008ला मध्यरात्री 12 ते 1च्या सुमारास शबनमच्या परिवारामध्ये त्यावेळेला 8 लोक होते. 13 वर्षापूर्वी घटना घडली आणि ही घटना अमरोहा नावाचा जिल्हा आहे उत्तर प्रदेशमध्ये. त्या जिल्ह्यामध्ये ही घडलेली घटना आहे. त्यावेळेला शबनम 25 वर्षाची होती. घटनेच्या वेळेला म्हणजेच 14 एप्रिलला
14 एप्रिल 2008ला घटनेच्या वेळेला शबनमच्या घरी शबनमची आई, वडील, तिची वहिनी, तिचा भाऊ, त्यांचं 10 महिन्याचं बाळ, तिचा छोटा भाऊ आणि तिच्या मावशीची मुलगी, असे एकूण शबनमसहित 8 मेंबर होते आणि शबनमला सोडून 7 जण त्यावेळेला घरामध्ये प्रेझेंट होते. शबनमचं शिक्षण हे MA झालेलं होतं. MA शिकलेली होती ती. प्रायमरी टीचर होती. तिथेच ती लोकल शाळेमध्ये शिकवायला जात असायची. तिचं आणि एका सलीम नावाच्या मुलाचं अफेअर होतं. तो सलीम नावाचा मुलगा 8वी पास होता. या दोघांच्या अफेअरच्या काळामध्येच ती प्रेग्नंट राहिली 7 महिन्याची. तर तिने तिच्या घरी सांगण्याचं ठरवलं या घटनेबद्दल, या त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल. तिने जेव्हा घरी विषय काढला लग्नाबद्दलचा व घरच्यांना परवानगी मागितली, तर साहजिकच आहे घरच्यांनी त्या गोष्टीला विरोध केला. कारण दोघांच्याही शिक्षणामध्ये फार मोठी तफावत होती आणि घरच्यांना देखील या दोघांचं हे अशा पद्धतीचं अफेअर मान्य नव्हतं. मग घरच्यांनी विरोध केल्यामुळं घरच्यांबद्दल तिच्या मनात राग निर्माण झाला आणि तिने एक प्लॅन आखला, तो सुद्धा सलीम या तिच्या मित्राबरोबर. तर तो प्लॅन असा की 14 एप्रिल 2008ला मध्यरात्री 12 वाजता, जसं की आपण याआधी पाहिलं की तिच्या घरामध्ये तिच्यासहित 8 जण उपस्थित होते. या सगळ्यांची जेवणं झाली आणि या सगळ्यांच्या जेवणामध्ये तिने स्लीपिंग पिल्स मिसळल्या होत्या, झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण जो परिवार आहे तिचा 7ही जण हे बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यानंतर शबनमने सलीमला बोलवलं आणि त्याच्या मदतीने घरातील 7ही जणांची हत्या केली. हत्या करताना कुऱ्हाडीने तिने सर्वांचा गळा कापला आणि आपल्या भावाच्या 10 महिन्याच्या मुलाला देखील तिने गळा दाबून मारून टाकले. खून झाल्याच्या नंतर काय झालं की शबनम तिथेच थांबली आणि तो सलीम होता, त्याने तिथून पळ काढला. शबनमने सकाळ होऊ दिली व सकाळ झाल्यानंतर घरामध्ये तिने गोंधळ घातला. म्हणजेच कुणीतरी आलं अज्ञात व्यक्ती आणि तिच्या कुटुंबियांना संपून गेला असं तिने बनाव रचला. खूप आरडाओरड केली. तर तिचे हे जो ड्रामा आहे, तिचं हे जे नाटक आहे ते फार दिवस काही चाललं नाही. घटना झाल्याच्या नंतर 7च दिवसामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या की हा जो खून आहे तो शबनमने आणि सलीमने मिळून केलेला आहे. त्यांना अरेस्ट झाली, त्यांच्यावर खटला चालला आणि 7 महिन्याची ती ऑलरेडी प्रेग्नंट होती. तर जेलमध्येच गेल्यावर काही दिवसातच तिची डिलिव्हरी झाली, तिला मुलगा झाला. त्या मुलाला आज बुलंदशहरमध्ये राहणारे एक पत्रकार आहेत, ते आपल्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करतायत. तर 2010 साली अमरोहाच्या सेशन्स कोर्टाने दोघांना म्हणजे सलीमला आणि या शबनमला फाशीची शिक्षा सुनावली. 2013 साली अलाहाबाद हायकोर्टानं त्यांची फाशीची शिक्षा कन्फर्म केली, अपहेल्ड केली. 2015 म्हणजे 15 मे 2015 साली सुप्रीम कोर्टाने देखील त्यांची फाशी कन्फर्म केली आणि त्यांची फाशी कन्फर्म केल्याच्या नंतर तत्कालीन राज्यपाल जे होते उत्तर प्रदेशचे, या राज्यपालांकडे तिने
161 घटनेचा आर्टिकल आहे, त्या आर्टिकलखाली दया याचिका दाखल केली, ती देखील त्यांनी रिजेक्ट केली. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे देखील तिने मर्सी पिटिशन फाईल केलं आर्टिकल 72 खाली, ते देखील रिजेक्ट करण्यात आलं. त्यानंतर जानेवारी 2020मध्ये तिने रिव्ह्यू पिटिशन जे दाखल केलेलं होतं ते देखील डिसमिस करण्यात आलं. चीफ जस्टिस जे होते शरद अरविंद बोबडे यांनी तिचं रिव्ह्यू पिटिशन डिसमिस केलं. सध्या तिने सेकंड मर्सी पिटिशन फाईल केलेलं आहे, तिचं फर्स्ट मर्सी पिटिशन फेटाळण्यात आलेलं आहे. सलीमने देखील जे आहे ते मर्सी पिटिशन फाईल केलेलं आहे, ते देखील राष्ट्रपतींसमोर पेंडिंग आहे. तर तिचे अजून अशा पद्धतीने कायदेशीर जे पर्याय आहेत, लिगल रेमेडीज आहेत, ते अजून संपुष्टात आलेल्या नाही आहेत. त्यामुळं सत्र न्यायालयाने अजून डेथ वॉरंट इश्यू केलेला नाही आहे. तिच्या फाशीच्या शिक्षेचा दिवस देखील अजून ठरलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण फाशीच्या शिक्षेच्या वेगळ्या तरतुदी पाहिल्या. आपल्या भारतीय कायद्यामध्ये फाशीची शिक्षा केव्हा दिली जाते, त्यानंतर फाशीच्या शिक्षा असावी का नसावी याबद्दल ज्या डिबेट चालू आहे त्या डिबेटबद्दल देखील आपण माहिती घेतली. आणि शबनम वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश या केसबद्दल देखील आपण पाहिलं. तर फाशीच्या आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये साधारणतः 1947 पासून 720च्या जवळपास एक्झिक्युशन झालेले आहेत, म्हणजे प्रत्यक्ष फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झालेली आहे. त्यामध्ये पहिली जी फाशी आहे ती महात्मा गांधींच्या हत्यारे नथुराम गोडसे आणि नारायण आपटेंना देण्यात आली. अंबाला सेंट्रल जेल आहे हरियाणामध्ये, त्या अंबाला सेंट्रल जेलमध्ये 15 नोव्हेंबर 1949 साली ती फाशी देण्यात आली. त्यानंतर रिसेंटली म्हटलं तर मोहम्मद अजमल अमीर कसाबला फाशी देण्यात आली. त्यानंतर संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरुला आपण फाशी दिली आपल्या कायद्यानुसार. त्यानंतर 30 जुलै 2015ला याकूब अब्दुल रझाक मेमनला, म्हणजे मुंबईमध्ये 1993ला जो सिरियल ब्लास्ट झाले होते, दहशतवादी हल्ला झाला होता, तर या ब्लास्ट केल्याप्रकरणी याकूब मेमनला देखील फाशी देण्यात आली 2015ला. याच याकूब मेमनच्या वेळेस रात्री पहाटे 3:30 वाजता सुप्रीम कोर्टासमोर हिअरिंग पार पडली होती त्याचा डेथ वॉरंट रद्द करण्यासाठी. हे देखील आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. त्यानंतर मार्च 2020मध्ये निर्भया प्रकरणातील जे 4 आरोपी होते, अक्षय, विनय, पवन आणि मुकेश, या 4 जणांना 20 मार्चला एक्झिक्यूट करण्यात आलं तिहार जेलमध्ये. आणि 2020 नंतर, मार्च 2020 नंतर आपल्या देशामध्ये कुठेही फाशीच्या शिक्षेचं एक्झिक्युशन झालेलं नाही आहे. तर येत्या काही दिवसातच शबनमला फाशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजून काय तारीख ठरलेली नाही आहे. जर प्रेग्नंट वुमेनला जर फाशीची शिक्षा जर देण्यात आलेली असेल तर 416 ऑफ CRPC नुसार ती कम्यूट करावी लागते. कम्यूट करणं बंधनकारक आहे. त्याचं जे रूपांतर आहे ते जामियाठेपेत करावं लागतं. तर ऑलरेडी शबनमला जेव्हा फाशीची शिक्षा झाली त्यावेळेला ऑलरेडी तिने मुलाला जन्म दिलेला होता, त्यामध्ये प्रेग्नंट नव्हती. तर अशा रीतीने आपण शबनम वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश आणि फाशीच्या शिक्षेबद्दलच्या वेगवेगळ्या तरतुदी आपण बघितल्या. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.